हॅलो, नमस्कार. मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण तिळापासून खूप छान असे लाडू बनवणार आहोत. याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचाही वापर करणार आहोत. खायला खूप टेस्टी होणारे हे लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकताय खूप छान झाले आहेत लाडू. चला तर मग लाडू कसे बनवायचे हे आपण बघून घेऊया. इथं मी 1 वाटी तीळ घेतले आहेत. तीळ हे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतलेले आहेत. 1 वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही इथं गूळ खिसून घ्यायचा आहे किंवा अशी गूळ पावडरही घेऊ शकताय. आता आपल्याला कढईमध्ये 1 वाटी तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना हे मंद आचेवरती भाजायचे आहेत. कमी गॅसवरती भाजलेले तीळ अगदी खुसखुशीत होतात. त्यामुळे लाडूही खायला खूप टेस्टी बनतात. आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. मी तीळ असेच मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेत आहे. तुम्ही बघू शकताय तिळाचा कलर बदलायला लागला आहे. तर आता तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत. आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता तीळ काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की आपण जो गूळ घेतला होता तो या तुपामध्ये परतवायचा आहे. अगदी मिनिटभर हा गूळ आपल्याला परतवायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी ओतायचं आहे. हे बघू शकता मी 2 चमचे पाणी घेतलेलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित बनला जाईल. बघू शकताय गूळ व्यवस्थित वितळला गेला आहे. आता असंच आपल्याला 1-2 मिनिट हा पाक व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे. आता पाक बनला आहे का आपण हे पाण्यामध्ये चेक करूया. तुम्ही बघू शकता ह्याची गोळी व्यवस्थित बनत नाहीये. हा थोडा पाण्यात पसरतोय. तर आपल्याला अजून 1 मिनिटभर हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता आपल्याला 1 मिनिट झालेला आहे. आपण पुन्हा एकदा चेक करून बघूया. पाण्यामध्ये जेव्हा आपण पाकाचे थेंब टाकतो त्यावेळी त्याची व्यवस्थित गोळी बनली गेली तर समजून जायचं पाक व्यवस्थित झाला आहे. तुम्ही बघू शकता गोळी एकदम व्यवस्थित बनत आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पाक आपला बनून तयार आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले तीळ आहेत ते टाकायचे आहेत. तीळ आपल्याला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे होते तेही याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता 1-2 मिनिटं हे असंच आपल्याला पाकामध्ये सोडायचं आहे. कारण हा पाक खूप गरम असतो. हाताला चटके बसू शकतात. आता 1-2 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला याचे लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत. आता लाडू वळताना काय करायचंय, एका आपल्याला वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्याचा हात घेऊन आपण हे लाडू व्यवस्थित वळून घेणार आहोत. आता लाडू वळताना छोटासा गोळा घेऊन फक्त हातामध्ये गोल गोल फिरवायचा आहे. अशा पद्धतीनेही हे तुम्ही लाडू बनवू शकता. अगदी पटकन हे लाडू बनून तयार होतात. खूप छान लाडू बनत आहेत. पाण्याचा हात घेतल्यामुळे तीळ हाताला चिकटत नाहीत आणि लाडू एकदम व्यवस्थित बनले जातात. आणि हाताला चटकेही खूप कमी लागतात. त्यामुळे लाडू वळताना पाण्याचा हात नक्की घ्या. तर आता अशाच पद्धतीने सर्व लाडू व्यवस्थित वळून घ्यायचे आहेत. अगदी शेवटपर्यंत हे लाडू व्यवस्थित वळले जातात. जर तुमचे शेवटचे लाडू वळले जात नसतील
तर 2 मिनिट आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे. पुन्हा व्यवस्थित हे लाडू वळले जातील. तर आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.